नमस्कार सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बघा, 2025 चे 23 नोव्हेंबर 2025 रोजी आपली टीईटीची एक्झाम आटोपलेली आहे आणि 19 डिसेंबरला आपली प्रथम आन्सर की सुद्धा आलेली आहे आणि त्यासाठीचा आक्षेप घेण्याचा जो कालावधी आहे हा 27-28 डिसेंबर पर्यंत आहे. तर आता सर्वांना प्रतीक्षा जी लागली आहे ती म्हणजे या एक्झामचा रिझल्ट कधी लागेल. आता मागचा अनुभव बघता मागे त्यांनी रिझल्टसाठी जवळपास म्हणजे बघा, मागच्या वेळेस आय थिंक 10 नोव्हेंबरला एक्झाम झाली होती आणि रिझल्ट जवळपास 31 जानेवारीला लागला होता. म्हणजे जवळपास 70 दिवस लागले. ठीक आहे, 2.25 महिने लागले होते. तर यावेळेस जे आहे यावेळेस एक चांगली गोष्ट आहे. यावेळेस पेपरामध्ये सुद्धा एक तारीख आलेली आहे की कोणत्या तारखेपर्यंत हा निकाल लागेल. तर आता आपली प्रथम जे आंतरिक तात्पुरती आन्सर की आलेली आहे तर त्यावर आक्षेप घेतल्याच्या नंतर त्यांची जी तज्ज्ञ मंडळी त्याच्या आधारे अंतिम एक सूची जाहीर करतील, उत्तर सूची, आणि त्यानंतर मग आपली जे आहे म्हणजे आपला निकाल ते जाहीर करतील. तर यावेळेस त्यांनी एक तारीख दिलेली आहे. ही न्यूज कन्फर्म आहे. पेपरामध्ये याबद्दलची माहिती आलेली आहे. बघा, तुमच्यासाठी मी ती न्यूज वाचतो. बघा, टीईटीच्या निकालाची घोषणा येत्या 15 जानेवारी पर्यंत होणार. तर उत्तर सूचीवर आक्षेप घेण्यासाठी येत्या 28 डिसेंबर पर्यंत मुदत आहे. तर आपल्याला माहित आहे पेपर 1 मध्ये 2 क्वेश्चन आणि पेपर 2 मध्ये जे आहे 2 ते 3 क्वेश्चन विज्ञान मध्ये विशेष करून. तर यावर बऱ्याच जणांचे जे आहे त्यांनी ऑब्जेक्शन घेण्याचं सांगितलेलं आहे आणि आहे ते अणुवस्तुमान वगैरे. त्याच्यानंतर तो अलायचा जो प्रश्न आहे त्यावर खरोखर ऑब्जेक्शन घेण्यालायक ते प्रश्न आहेत. त्यांची उत्तर सुद्धा एकतर कॅन्सल होतील ते प्रश्न किंवा त्यांची उत्तरे बदलतील. बघूया आपण काय होते. तर आपण एक वेळेस हे न्यूज वाचून घेऊया. बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची म्हणजेच टीईटीची तात्पुरती उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. आपल्याला माहित आहे 19 तारखेला 19 डिसेंबरला ती प्रसिद्ध करण्यात आली होती. या उत्तर सूचीवर उमेदवारांना येत्या 28 डिसेंबर पर्यंत आपले आक्षेप नोंदवता येणार आहे. तर ती प्रक्रिया आता 28 डिसेंबर पर्यंत होऊन जाईल. ठीक आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर 15 जानेवारी पर्यंत परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे. तर ही एक चांगली गोष्ट आहे की निदान ते सांगत आहे आपल्याला की 15 जानेवारी पर्यंत ते परीक्षेचा निकाल लावतील. आता असं जरी हे म्हणत असेल तरी सुद्धा तुम्ही 5-6 दिवस मागे पुढे पकडून घ्या आता. ठीक आहे, एक्झॅक्टली तसंच होते फॉलो. तर असं काही आवश्यक नाही आहे. आता हा जो पेपर आहे ना, हा छत्रपती संभाजीनगरचा संदर्भ देतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 25,000 उमेदवारांची उपस्थिती यंदा छत्रपती संभाजीनगरमधील 35 केंद्रावर 25,000 अधिक उमेदवारांनी ही परीक्षा दिली म्हणते. तर बघा, यावेळेस तुम्हाला माहित आहे यावेळेस शिक्षकांना सुद्धा टीईटी कंपल्सरी केल्यामुळे यावेळेस ही परीक्षा देणाऱ्या काय म्हणू आपण उमेदवारांची संख्या लक्षणीय होती. तर राज्यभरातून 4 लाख परीक्षार्थींनी ही परीक्षा दिली होती आणि यावेळेस जो पेपर आहे ना त्याची काठिण्य पातळी थोडीशी कमी होती. म्हणजे सोपा पेपर होता तुलनेने. पुढचा सुद्धा 2026 चा पेपर हा सोपाच असेल, यासारखाच असेल अशी अपेक्षा आहे. तर तुम्हाला माहिती आहे असं सर्वोच्च आता हे बघा यामध्ये माहिती दिलेली आहे. आता वर्षातून 2दा संधी भेटणार आहे. तर याच्यामध्ये विशेष करून यांनी जे आहे ना या पेपरामध्ये एक तारीख दिलेली आहे की केव्हा ही टीईटीची एक्झाम राहील. तर आपण ही माहिती वाचूया अगोदर. काय म्हणते, सर्वोच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबरच्या आदेशानुसार 1ली ते 8वीच्या वर्गांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. ज्या शिक्षकांच्या सेवानिवृत्तीला केवळ 5 वर्ष शिल्लक आहेत त्यांनाच यातून वगळण्यात आले आहे. हे आपल्याला माहितीच आहे, अगोदर आपण याबद्दलची न्यूज तुम्ही बघितली असेल. शिक्षकांना अधिक संधी मिळाव्यात यासाठी आता वर्षातून 2दा परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. यानुसार पहिली परीक्षा जून मध्ये, बघा म्हणजे तो तुम्हाला थोडा सुट्टीचा कालावधी भेटेल. मला वाटते त्या दरम्यान कदाचित जनगणनेचं सुद्धा काम येऊ शकते. तर तुम्ही आतापासून जर का तुम्ही मागील एक्झाम दिली नसेल किंवा दिली असेल आणि तुमचं पासिंगचा स्कोर होत नसेल तर तुम्ही आतापासूनच या परीक्षेच्या तयारीला लागून जा. पहिल्याच प्रयत्नामध्ये ही एक्झाम
क्रॅक करता येते. कारण माझ्याकडे म्हणजे असे बरेचसे शिक्षक मला सांगत होते की त्यांनी विशेष काही अभ्यास केला नव्हता, डायरेक्ट ते पेपराला बसले आणि तरी ते बाउंड्री पर्यंत आले. तर आता तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही थोडा जरी अभ्यास केला ना तर तुम्ही सहजपणे ही एक्झाम पास होऊ शकता. आणि पुढची एक्झाम तर मला वाटते यापेक्षाही सोपी राहील, किंवा या लेवलची जरी असली तर आपल्यापैकी 100% शिक्षक ही एक्झाम सहजपणे पास करतील अशी आशा आहे. तर बघा, पहिली जी पुढच्या वर्षीची एक्झाम आहे टीईटीची, तर ती पहिली परीक्षा जून मध्ये राहील म्हणते आणि दुसरी जी एक्झाम आहे ती नोव्हेंबर मध्ये राहील. तर सर्वोच्च न्यायालयाने काही याच्यात जे आहे ना, जी आपली तारीख आहे ती 31 ऑगस्ट 2026 असं मी बघितलं होतं, मागं चेक केलं होतं. तर त्या नेटवरती सांगण्यात येत होतं. ठीक आहे. तर आपले माननीय शिक्षण मंत्री यांनी ती 31 ऑगस्ट 2026 ची तारीख सांगितली आहे. तर काही याच्यामध्ये मी बघितलं तर तारीख जी आहे म्हणजे टीईटी पास करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2027 सांगण्यात आली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने 2 वर्षाचा कालावधी म्हटलं तर मला असं वाटते की ते 2027 पर्यंत पकडल्या जाईल. बघूया आपण काय होते ते. आपण त्या कालावधीच्या मागे न लागता जी आपली पहिली एक्झाम असेल त्यामध्ये आपण पास होऊन मोकळे व्हायचं आहे. आपल्याला त्या मॅक्झिमम अटेम्प्ट किती आहे वगैरे याच्या फंडात आपल्याला पडायचं नाही. तर मी आता यापूर्वीच एक व्हिडिओ बनवलेला आहे की एक्झामची रणनीती कशी करायची, ती टीईटी एक्झाम कशी पास करायची आणि त्यासाठी कुठली पुस्तकं वापरायची या संदर्भात आजच मी एक नवीन व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही डायरेक्ट या व्हिडिओवर आलेले असाल तर तुम्ही हा माझा व्हिडिओ सुद्धा दुसरा, ज्याच्यामध्ये मी टीईटी साठीच्या पुस्तकांची यादी आणि ती एक्झाम कशी पास करायची याची रणनीती या संदर्भात व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो तुम्ही बघा, तुम्हाला नक्कीच हेल्प होणार आणि तुम्ही पहिल्याच अटेम्प्ट मध्ये ही परीक्षा क्लिअर करणार. सोबतीनं अजून तुम्हाला एक माहिती अशी सांगायची आहे की आपल्या या युट्यूब चॅनलवर जे आहे आपण मराठी व्याकरणासंदर्भात, इंग्रजी व्याकरणासंदर्भात आपले व्हिडिओ असतात, जे सर्वच एक्झामसाठी म्हणजे अगदी शिष्यवृत्तीच्या परीक्षेपासून तर पोलीस भरती, टीईटी, कुठलीही एक्झाम त्या संदर्भात तुम्हाला व्हिडिओ आढळतील. सोबतीनं बाकी ठिकाणी आढळणार नाही असे व्हिडिओ तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलवर आढळेल. म्हणजे ते कोणते, विशेष करून आपण जे मराठी लेखक आहेत त्यांच्या साहित्याबद्दलचे आपण व्हिडिओ बनवलेले आहे. फक्त व्हिडिओ नाही बनवला मी, त्यामध्ये तुम्हाला ते कसं लक्षात ठेवायचं हे सुद्धा मी असं ट्रिकनं सांगितलंय. ट्रिकनं इन द सेन्स की तुम्हाला ते नेहमीसाठी लक्षात राहील या पद्धतीनंच ते व्हिडिओ मी बनवलेले आहे. तर ते तुम्ही चेकआउट करा, तुम्हाला नक्कीच त्या गोष्टीचा फायदा होईल. यापुढे सुद्धा मी मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि सोबतीनं टीईटी संदर्भात व्हिडिओ कंटिन्यू बनवणार आहे. तर माझ्या युट्यूब चॅनलवर आपण जर का नवीन असाल तर माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्यासाठी हे नक्कीच फायदेशीर होईल. तर ठीक आहे, आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर आय थिंक तुम्ही खरोखर आपल्या अभ्यासाविषयी सिरियस आहात. तर ठीक आहे, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आपली काळजी घ्या सर्वांनी. ठीक आहे, बाय.